पाहतो की आज मुंबई या ठिकाणी दुसरा दिवस आहे। मराठा बांधव हे मुंबईकडे आले आणि पाहतो की मोठ्या तयारीने हे मराठा बांधव आले, कारण की आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही अशा प्रकारचं मराठा बांधवाकडून सांगण्यात येते। माझ्यासोबत मराठा बांधव आहे, जेवणाची तयारी करताय, सकाळचे 11 वाजतायत। जेवणाची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी जर पाहिलं तर गॅस आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पोहे आहेत। पोह्याची तयारी करताना आपल्याला मराठा बांधव पाहायला मिळतात। अतिशय आपण पाहतो की खमंग असे पोहे बनवतात पाहायला मिळतात। मराठा बांधव कांदा चिरून ठेवला आहे, मिरची चिरून ठेवली, अतिशय चांगल्या तयारीमध्ये मराठा बांधव आलेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सकाळच्या आंघोळ्या वगैरे झाल्यात त्यांच्या, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नेमकं काय, कशी तयारी, काय तुम्ही आचार्य बनलात काय? नेमकं काय, कशी तयारी, काय तयारी म्हणजे आम्ही पूर्ण 10-15 दिवसाचा तयारी करून आलेलो। पोहे, तांदूळ, शेंगदाणे सगळं, किराणा हे सगळं घेऊन आलेलो माळू। म्हणजे आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, मागं जाणारच नाही मुंबईमध्ये। पोहे भागता का आता सगळं? हा भागतोय, कारण आणले ना आम्ही तेवढे खिचडी, पोहे, आम्ही पोळ्या बनवतो, सगळं साहित्य घेऊन आलेलो। सगळे साहित्य घेऊन सगळं सोबत आलेलो। आता सगळं हे नाश्त्याची तयारी नाश्त्याची तयारी, दुपारून नंतर खिचडी बनवायची, त्याच्यानंतर मग बदलून भाजी पोळ्या असं। आता इथून जर पाहिलं आझाद मैदान खूप लांब आहे, हो। कशी तयारी, जायचं कसं? आता हे काय गाडीने जायचंय आणि गाड्या तर सोडित नाहीत ना? सोडते जिथपर्यंत जाते तिथपर्यंत, तिथून पायी जे भेटून त्यांनी जाणार म्हणजे जाणार आम्ही। आझाद आता मैदान मैदानावर जायचं म्हणजे जायचं, आणि आरक्षण घेतल्याशिवाय मागच येणार नाही। काय आणि परत विषय असा आहे, आमच्या गावातल्या 5 गाड्या पुढे गेले, सरकार काहीच ऍक्शन घेणं म्हणून आम्ही परत मागून 2 गाड्या घेऊन आलो। काय बांधव कसे, गावाकडून किती गाड्या आणल्यात काय? आम्ही जवळपास 100-150 लोक आलेलो आहोत। जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। झोपलेल्या सरकारला जाग येऊ दे अशी आमची सर्व बांधवाची विनंती आहे। जो पाटलाच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही स्वस्त बसणार नाहीत आणि आरक्षण घेऊनच जाणार। आम्ही गावाकडे म्हणे आमच्या की देव बाप्पा पाय पडू द्यावा, आमचं कल्याण कर, पण ह्या सद्बुद्धी मुख्यमंत्र्याला विनंती आहे आमची की पाय पडू द्यावा, तू कल्याण कर आमचं, असं तू हे म्हणतो आम्ही तुला कळकळीची विनंती आहे आमची तुम्हाला। आजच्या दिवसची परवानगी, कारण की आपण पाहिलं की काल 1च दिवसाची परवानगी होती, परत एकदा सरकारने 1 दिवसाची परवानगी वाढली, म्हणजे आजच्या दिवस परवानगी आहे उपोषण करण्याची। सरकार वाढवेल का परवानगी? वाढवत लागेल। आमचा एवढं की 150 कोटी मराठा बांधव आलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना वाढवत लागणार आहे परवानगी, आणि आज काय ते निर्णय लागेल असा आमचा आत्मविश्वास आहे। आज निर्णय लागायला पाहिजे, हा लागेल असं, नुसतं आम्ही मुंबई सोडणार नाहीत 15 दिवस बी। मुंबई सर्वत्र पॅक झालेली आहे, मुंबई पॅक झाली, पूर्ण पॅक केली मुंबई मराठा बांधवांनी। सगळं बघूमय वातावरण, 1 मराठा लाख मराठाच्या घोषणाबाजी होत आहेत। हे वातावरण कसं पाहायला मिळतं? नवीनच आहे या ठिकाणी। मुंबई किती वेळेस पाहिली अगोदर? यावेळेस एकही वेळेस पाहिलेली नाही मुंबई, आम्ही पहिलीच वेळेस आलेलो आहे। पाटलांचा आदेश आला आम्हाला, आम्ही बीड जिल्ह्यातून गेवरा तालुक्यातून राजापूर या गावातून आम्ही आलेलो आहोत, खेड्यापाड्यातून आलेलो आहोत। आम्हाला आमचं कुणबी सरपट तिकीट मिळालंच पाहिजे। मुलं किती? आम्हाला 1 मुलगी आणि आमची मुलगी 12वीला आहे आणि मुलगा आमचा 9वीला आहे। मुलीला आरक्षणाची गरज आता पुढे शिक्षणाकरता नाही ना, मला 5 एकर जमीन आहे। पुढे तिचा कसं आता तिचा नंबर, आम्ही आता नीटची तयारी करते ती यावर्षी। आता 12वीला क्लास आहेत, क्लास कसे क्लास काय असं आता थोडं हे करूनच भागावं लागतं सर, असं रोजी हे करून तिचं असं समजा। अल्पभूधारक शेतकरी मी, सर्व शेतकरी बांधूनच आमची। शेतीतलं पीक वगैरे कसं आहे का? पीक आता गोदावरीला, आपल्या गोदावरी नदी आमच्या गावामधून, त्यातून आता पाऊस पडला मराठवाड्यात, अतिवृष्टीमध्ये भरपूर गेलो आमचं सगळं गेलं। हा भरपूर, म्हणजे जवळपास आमच्या सर्व शेतकरी नदीमधून गेली, पाणी आलं थोडस, त्यातलं 2-2 एकर सर हे गेलं, साईडनी पाणी गेलं। सोयाबीन नाही, कापशी लावली, कापसाला 10 दोड्याच्या वर दोडी नाही, 4000 रुपये डीपी भावाचे खत झाले, तर कापसाला 6500 भाव आहे। विरोधक आरोप करतायत हे सगळं जे काय रसद पुरवतात, शरद पवार रसद पुरवतात, अनेक आमदार खासदार रसद पुरवतायत। नाही, हा सर्व खर्चाने माणूस आलेले आहेत। हे माणूस आमचा मराठा बांधव विलास तळेकर आहे, त्यांनी स्वतःनी आम्हाला पिकअप दिले, फक्त डिझेल टाका म्हणला तुम्ही। आम्ही सर 1000 वर्गणी केली, पण रसद देत नाही आम्हाला, आम्ही आमच्या खर्चाने आलेलो तिथे। सरकारला काय सांगणं तुमचं? सरकारला एकच सांगणार, झोपीतल्या सरकारला एकच विनंती आहे आमची, जागा हो देव बाप्पा तुम्ही आणि निर्णय घ्या ताबडतोब। आपण पाहिलं की लवकरात लवकर सरकारने जागा व्हा आणि मराठा हे मराठा बांधव आक्रमक झालेले पाहायला मिळालं, आणि गावाकडचं सर्व पीक गेलंय,
मुलांना कसं शिकू हा प्रश्न डोळ्यासमोर दिसतोय। यासाठी या ठिकाणी मराठा बांधव मुंबईच्या वेशीवर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार, मुंबई।